नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय रामचंद्र नलावडे लिखित खोत ही कादंबरी आणि आज भाग दुसरा। गंगाधर खोतांचा निरोप मिळाल्यावर गावकीचा सोडक्या महार हातात डब आणि घुंगराची काठी घेऊन गावात प्रत्येक वाडीत दवंडी देत फिरायला लागला। त्याच्या काळ्या रोम हडकुळ्या अंगावर लाज राखण्यासाठी मेंचटलेला हातभर सफेद रुमाल होता। भुकेनं त्याचं पोट खपाटी गेलं होतं। खोल गेलेल्या डोळ्यात लाचारी आणि दुःख होतं। खोतांच्या शिळ्या अन्नावर त्याची बायको मुलं जगत होती। गंगाधर खोतांबद्दल त्याच्या मनात अफाट श्रद्धा होती। सकनाक महार त्याचा वडील। तो मरताना सुडक्याला म्हणाला, सुडक्या, ज्याचं खावं मीठ त्याची चाकरी करावी नीट। गावचा खोत हा आपला देव आहे, त्याची मर्जी राख, तुझं कोल कल्याण होईन। त्याच्या शिळ्या अन्नाचा तो राजा वशील। अनेक तुला मी काय बी सांगत नाही, माझा आशीर्वाद तुझ्या संगट आहे। बाप मरून येत्या अमावास्येला 10 वर्ष पूर्ण झाली होती आणि या 10 वर्षात सुडक्यानं गंगाधर खोतांचा शब्द खाली पडू दिला नव्हता। त्यांची थुंकी झेलण्यासाठी तो नेहमी तयार असायचा। खोतांच्या वाड्यातली कामं करण्यासाठी सकनाक महारानं आपलं अख्खं आयुष्य खर्ची घातलेलं होतं। डोक्यावरचं ऊन आता चांगलं रणरणत होतं। उन्हानं जीव नुसता कासावीस होत होता। वाऱ्याने दडी मारल्यामुळे झाडावरची पानंसुद्धा हलत नव्हती। सुडक्या आता तांबडवाडीत पायी चालत चालत आला होता। त्याच्या पायात फाटकी चप्पलसुद्धा नव्हती। तो अनवाणी फिरत होता। तांबडवाडीत 30-35 घरं होती। त्यातली 2-3 घरं नळ्यांच्या कावलांची होती, तर उर्वरित घरं गवतारू होती। जानू भोवडाच्या अंगणात उभं राहून सुडक्यानं हातात डब घेऊन जोर जोरात वाजवायला सुरुवात केली। त्याच्या डफाचा आवाज कानावर पडताच फाटक्या मेणचटलेल्या कपड्यातले अशिक्षित स्त्री पुरुष, लहान मुलं घराच्या बाहेर पडून त्याच्या भोवती कुतूहलानं गोळा झाली। कानावर डावा हात ठेवून सुडक्या खड्या आवाजात दवंडी द्यायला लागला, ऐका व ऐका, गावकरी लोक तुम्ही ध्यान देऊन शान ऐका। येत्या चंद्रवारी तालुक्याची स्वारी आपल्या गावात पाहणीसाठनं येणार आहे, तेव्हा तुमची जी काय गाराणी असतील ती त्यांच्या कानावर घालण्यासाठनं खोतांच्या वाड्यात या हो। त्याचा आवाज टिपेला पोचला होता। त्याच्या तोंडातला बाहेर पडणारा शब्द आतड्यातनं ओढून काढल्याप्रमाणे वाटत होता। तांबडवाडीत 3-4 ठिकाणी उभं राहून त्यांनी खड्या आवाजात पुन्हा पुन्हा दवंडी दिली। प्रत्येक घरात दारिद्र्याच्या पाऊलखुणा उमटलेल्या दिसत होत्या। माणसांच्या डोळ्यात भीती, लाचारी, दुःख याचे संमिश्र भाव दिसत होते। खोतांच्या मालकीच्या जमिनीवर पिढ्यानपिढ्या कष्ट करून ती माणसं जगत होती। खोतांच्या सुखदुःखात ते तनानं आणि मनानं सुद्धा सामील होत। सुडक्या महार गावात दवंडी देऊन थकून भागून त्याच्या घरी गेला। त्यावेळी सूर्य क्षितिजावर टेकलेला होता। गाव झाडून स्वच्छ करण्यासाठी संपूर्ण महारवाडा कामाला लागला होता। गावात एखादा अंमलदार यायचा असेल तर तो यायच्या आधी संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करण्याची जबाबदारी त्यांची होती। त्यासाठी त्यांची बिदागी ठरली होती। पुरुषांच्या अंगावर फक्त हातभर रुमाल, कमरेला लाज राखण्यासाठी गुंडाळलेला असायचा आणि बायकांच्या अंगावर फाटकं लुगडं आणि ठिगळ लावलेली चोळी असायची। एखादी टोळधाड यावी तसं ते त्यांच्या कमरेला झाडू बांधून गावातले रस्ते स्वच्छ करण्यासाठी जात होते। त्यांच्या गावतारू घरात लहान मुलं आणि म्हातारी माणसं घराची राखण करत बसत। भूक उपासमारीनं संपूर्ण महारवाडा बेजार झालेला होता। गावात एखादं गोर मेलं की त्यांना आनंद व्हायचा। चुलीवर मांस शिजवून ते गाडग्या मडक्यात ठेवून ते 7-8 दिवस पुरवून खात। कधीकधी मांस कडक उन्हात सुकवून ते मिटक्या मारत खात। मांस खायला मिळावं म्हणून ते एखादं गूर विष घालून मारूनसुद्धा टाकत, पण त्याची वाच्यता ते कधीही करत नसत। नाना बैठकीच्या खोलीत बसले होते। त्यांच्या मुखातून जय श्रीराम जय श्रीराम असे शब्द बाहेर पडत होते। तालुक्याचा मामलेदार गावी भेट देण्यासाठी येणार म्हणून त्याची तयारी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या जमिनीची कागदपत्र सांभाळण्या दप्तरीला, गावाच्या पोलीस पाटलाला आणि गावातल्या इतर प्रतिष्ठित मंडळींना भेटायला बोलवलं होतं। नाना सागाच्या खुर्चीत ऐटीत बसले होते। त्यांच्यासमोर मंडळींना बसण्यासाठी जाजम अंथरलेलं होतं। मंडळी दारातून आत शिरल्यावर आधी नानांच्या पायावर मस्तक ठेवून मग अंथरलेल्या जाजमावर बूड टेकत होती।
नारायण लगेच त्यांना गुळपाणी देत होता. बैठकीत पानपोडा फिरत होता. तोंडात पान कोंबून माणसं आपापसात कुजबुजत होती. नानांचं त्यांच्या बोलण्याकडे बारीक लक्ष होतं. ज्यांना ज्यांना नानांनी बोलवणं पाठवलं होतं एव्हाना ती सगळी मंडळी बैठकीत हजर झाली होती. मंडळी आल्याची खात्री करून घेऊन नाना घसा खाकरून म्हणाले, तुम्हाला मी तातडीनं बोलवणं का धाडलं हे तुम्हाला आता ठाऊक झालं असेलच. वैजी, आमासने तालुक्यातून स्वारी येणार आहे हे ठावं झालं. सुडक्या महारानं तशी गावात फिरून दवंडी दिली. पोलीस पाटील खालच्या आवाजात म्हणाला. गावच्या पोलीस पाटलावर नजर रोखत नाना त्याला म्हणाले, तुमचं जन्ममृत्यूचं रजिस्टर साहेब बघायला मागतील ते तयार ठेवा. आणि आपल्या गावात कोणी फिरस्ती माणसं आली आहेत याचीसुद्धा माहिती घेऊन ठेवा. एका गावात त्यांना जास्त दिवस राहू द्यायचं नाही असा गोऱ्या साहेबाचा फतवा आहे. नाना, आपल्या गावात फिरस्ती माणसं कोणी बी आले नाहीत. मी तशी माहिती घेतली. जन्ममृत्यूचं रजिस्टर मी साहेबाला दाखवायला आणतो. जन्ममृत्यू रजिस्टरला नोंद घेतली नाही अशी कोणाची तक्रार नाही ना याची खात्री करा. कोणी तशी तक्रार केली तर तुमची नोकरी गेली म्हणून समजा. इंग्रज साहेबाचा कायदा खूप कडक आहे. त्यांच्या कामाला शिस्त आहे. कामचुकार माणसाला ते कधीही पाठीशी घालत नाहीत. जाग्यावर ते त्याचा फैसला करून टाकतात. नांदगावचा पोलीस पाटील तालुक्याला मीटिंगला गेला नाही कारण तेव्हा त्याची आई वारली होती. पण मीटिंगला हजर राहिला नाही या कारणासाठी लगेच त्याला कमी केलं आणि त्याच्या जागी दुसऱ्याची नेमणूक केली आहे. गोऱ्या साहेबाच्या राज्यात सरकारी नोकरी करणं म्हणजे 16 वरची पोळी आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. नानांनी सुपारी कातरली, तोंडात टाकली. नानांचं बोलणं ऐकून बैठकीला आलेली माणसं गंभीर झाली. शंकर तेलीकडे बघत नाना त्याला म्हणाले, शंकर, तुझ्यावर मी एक महत्त्वाचं काम सोपवणार आहे. तू ते व्यवस्थित पार पडशील अशी मला खात्री आहे. नाना, माझ्या लायक काम असेल ते मी नक्की करेन. तुम्ही मला काम सांगून तर बघा. काम असं आहे की आपला पाण्याचा पाट वाड्यात 2 कोसांवरनं आला आहे. पाट स्वच्छ करून 2 वर्ष झाली आहेत. त्यात आता गवत वाढलं असेल, वटवागळांनी घरटी बांधली असतील आणि जनावरं त्या पाण्यात मरूनसुद्धा पडली असतील. येणाऱ्या सरकारी पाहुण्यांना असलं घाणेरडं पाणी पाजलं की आम्हाला नक्की पाप लागेल. कारण दृष्टी आडसृष्टी. आपण पाजू ते पाणी ते पिणार. म्हणून तू तुझ्या मदतीला गावातले आणखीन 3-4 गडी घे आणि तो पाट स्वच्छ करून टाक. नाना, मी काम करायला तयार आहे. मशाली पेटवून पाटामध्ये उतरायला हवं. कारण पाट चांगला 5 हात रुंद, 1.5 पुरुष उंच आहे. 2 घोडी मिळाली का काम आणखीन सोपं होईल. शंकर तेली आवंडा गिळून म्हणाला, अरे तुला 2 काय 4 घोडं घे. मी नारायणाला सांगतो, त्याची व्यवस्था करायला लावतो. पण काम मात्र ताबडतोब व्हायला पाहिजे. काम होईपर्यंत तुझं जेवण वाड्यावर होईल. काळजी करू नको. नाना, माझी काय बी हरकत नाही. मग थोडा वेळ शांततेत गेला. जाजमावर बसलेली मंडळी छतावर लावलेली नक्षीदार झुंबरं उघड्या डोळ्यांनी बघत होती. वाड्याचं बांधकाम सुरू झालं तेव्हा पुण्याहून वाड्याचे मौल्यवान सामान घेऊन 9 उंट आले होते. वाड्याला लागणारा संपूर्ण चिऱ्याचा दगड, सागाची लाकडं फक्त गावातली होती. इतर सगळं सामान उंटावरनं आणलं होतं हे त्या मंडळींना सुद्धा ठाऊक होतं. खोतांचा भव्य वाडा म्हणजे हरणगावची शोभा होती. पै पाहुणे गावात आले की मुद्दाम वाडा पांगण्यासाठी इकडे चक्कर टाकीत आश्चर्यानं तोंडात बोटं घालत. नानांनी मसराईचा स्वच्छ धोतर नेसून अंगात मलमलीचा सदरा घातला होता. सदऱ्याला पितळेची बटणं लावली होती. त्यांनी कपाळावर गोपीचंदनाचा टिळा लावला होता. त्यांच्या कपड्यातनं अत्तराचा सुगंधी वास येत होता. त्यांचे निळसर डोळे भेदक दिसत होते. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवून बोलायला गावात कोणाला मुळी धाडसच होत नव्हतं. नानांकडे जमिनीच्या कागदपत्रांची लिखापडी करण्यासाठी मुकुंद सहस्त्रबुद्धे नावाचा तरुण चुणचुणीत मुलगा होता. तो हुशार होता, बुद्धिमान होता. त्याला लोक दप्तरी म्हणून ओळखत. त्यांनी केलेल्या नोंदी नाना वेळोवेळी जातीनं तपासत. त्यात काही खोट नाही ना याची ते प्रत्यक्ष खात्री करून घेत. त्याच्यावर नजर रोखून नाना त्याला म्हणाले, मुकुंद, तुझी जमिनीची कागदपत्र व्यवस्थित ठेवली आहेत ना? हो नाना. मामलेदार साहेब ते तपासायला मागतील. कच्चा सूड, पक्का सूड, जंगल तपासणीचा रजिस्टर, बोडखत, सगळ्या कागदपत्रांच्या नोंदी पाहून ठेव. साहेबांनी काही विचारलं तर मला लगेच सांगता यायला पाहिजे. नाना, त्याची तुम्हाला बिलकुल चिंता नको.
मी ती सगळी कागदपत्रं एका लाल रंगाच्या रुमालात व्यवस्थित बांधून लाकडी कपाटात ठेवली आहेत. भले शाबास, माझा दफ्तरी खूप हुशार आहे, आता मला त्याची चिंता नाही, नाना खुश होऊन म्हणाले. फाटकाजवळ गडबड गोंधळ सुरू होता. नानांचं लक्ष सहज तिकडे गेलं. फाटकाजवळ गावातले महार स्त्री पुरुष जमले होते. पहारेकरी त्यांना आत सोडत नव्हता. उघडी नागडी अस्वच्छ मुलं काखेत घेऊन बायका आशाळभूत नजरेनं फाटकाच्या जवळ थांबल्या होत्या. त्यांच्या डोक्याला तेलफणी लागली नसल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केस वाळलेल्या गवताप्रमाणे दिसत होते. बायका मध्येच हाताच्या नखांनी करा करा डोकं खाजवीत आणि छातीला लुसणाऱ्या पोराच्या पाठीत रागानं गुद्दे मारीत, त्यामुळे लहान मुलं आणखीन मोठ्या आवाजात किंचाळत. वाड्याच्या अंगणात पाऊल ठेवायला त्यांना परवानगी नव्हती, म्हणून ते सगळे बाहेर थांबले होते. नाना बसल्या खुर्चीवरनं ताडकन उठले आणि फाटकाच्या दिशेनं झपाझपा पावलं टाकत अनवाणीत चालायला लागले. खोत आपल्या दिशेनं येत आहेत याचा आनंद त्या गरीब लाचार महारांना झाला. त्यांच्या डोळ्यात आनंद फुलला आणि खोतांच्या प्रत्यक्ष दर्शनानं त्यांच्या काळजावर मोरपीस फिरायला लागलं. त्यांच्या जवळ जाऊन नाना उभे राहिल्यावर त्यांनी जमिनीवर डोकं टेकून आदरानं जोहार मायबाप म्हटलं. त्यांचा जोहार स्वीकारून नाना त्यांना म्हणाले, काय गडबड आहे रे? गावात स्वारी येणार आहे, तुम्हाला ठाऊक आहे ना? वय मायबाप, त्यासाठी आम्ही झाडून समजा गाव स्वच्छ केलं. जाण्या म्हातारा म्हणाला. फार चांगलं काम केलं तुम्ही. मी संपूर्ण गाव फिरून तुमच्या कामाची खात्री केली आहे. फार प्रामाणिक माणसं आहात तुम्ही, बोला. मायबाप आमच्या पोटाला काहीतरी द्या. आमचे लेकरं बाळं उपाशी येतात, आमचा दुवा लागन. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत तुमच्या वाडीत भाताचा एक गोण गड्यामार्फत पाठवतो, सगळ्यांनी तो वाटून घ्या. कोणाला मिळालं नाही म्हणून माझ्याकडे तक्रार येता कामा नये, कळलं? वय मायबाप. जाण्याचे डोळे आनंदानं पाजरायला लागले. संध्याकाळी चुलीवर भात शिजणार म्हणून प्रत्येक स्त्री पुरुषाच्या डोळ्यात आनंद मावेना. नाना इकडे महार लोकांच्या जवळ बोलत होते आणि स्वयंपाकघरात नानी लगबग करत नारायणाला बारीक आवाजात म्हणाल्या, नारायण, त्यांची बैठक संपायला अजून किती वेळ लागेल रे? काय आता सुरू झाली, अजून 1.5-2 तास तरी चालते किती बैठक. नारायणा, तुझ्यावर मी एक जबाबदारी सोपवणार आहे, ती जबाबदारी तू पार पाडायला हवीस. नानी त्याच्याकडे विश्वासानं बघत म्हणाल्या, नानी, ह्या वाड्याचं मीठ खाऊन लहानाचा मोठा झालो आहे मी. तुम्ही खुशाल, माझ्यावर तुमची कामगिरी सोपवा. हे बघ नारायणा, काम थोडं जोखमीचं आहे. त्याची वाच्यता त्यांच्याकडे करायची नाही. मी या गावाची खोतीण आहे. वाड्याच्या मर्यादा मला पाळायला हव्यात, पण त्या मर्यादा पाळल्या की एका निरपराध मुलीचा हकनाक बळी जाणार आहे. ती जगावी असं मला मनापासून वाटतं आहे. म्हणून मी छबूसाठी वाड्यातला घास घेऊन जाते आहे. त्यासाठी त्या पोरीचा जीव अडकला आहे रे. मी तरी काय करू सांग? म्हणून मला तुझी मदत हवी आहे. स्वयंपाक झाला आहे. डाळ भाताचा घास घेऊन मी वासंतीला सोबत घेऊन छबूकडे जाते. त्यांनी समजा तुला विचारलं निर्मला कुठे गेली, तर सांग मी शंकराच्या देवळात पूजेसाठी गेली आहे. ही गोष्ट या कानाची त्या कानाला कळता कामा नये नारायणा. अरे, खोताबरोबर संसार करायचा म्हणजे जळत्या निखाऱ्यावरनं चालण्यासारखं आहे बाबा. नानी, माझी कोणी मान जरी कापली ना तरी ही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही. माझी माय लहानपणी वारली, मी तुम्हालाच माय समजतो. तुम्ही बिनगोड जावा. नाना काय सांगायचं ते मी बघतो, तुम्ही चिंता करू नका. धाकटो भोवडाची लेक आता लय दी जगन असं नाही वाटत. उगा तिचा जीव वाड्याच्या घासात अडकाय नको. त्याचं बोलणं ऐकून नानीच्या पोटातली भीती थोडी कमी झाली. वासंतीकडे डाळ भाताचा डबा देऊन त्या वाड्याच्या मागणं तिच्या सोबतीनं बाहेर पडल्या. नारायण बैठकीच्या खोलीत परत आला तेव्हा मंडळींजवळ चर्चा करत नाना बसलेले होते. त्यांची बैठक संपायच्या आधी छबूला स्वतःच्या हातानं घास भरवून नानी वाड्यात परतल्यासुद्धा होत्या. छबूच्या अंगावर कपड्यांची लक्तरं लोंबत होती आणि तिचं शरीर केवळ हाडाचा सांगाडा राहिलेला होता. तिच्या तोंडातून सतत वासू माझ्या राजा, वासू माझ्या राजा असे शब्द बाहेर पडत होते. तिचे आईवडील तिची दशा बघून मूकपणे अश्रू ढाळत होते. छबूच्या आजारपणामुळे संपूर्ण घरावर अवकळा पसरलेली होती. जणू त्या घराचा घास घेण्यासाठी क्रूर काळ संधीची वाट बघत दरवाजाजवळ तिष्ठत थांबलेला होता.
छबूला भेटल्यापासनं नानी मनातनं अस्वस्थ झाल्या होत्या. दुपारी नानांना जेवण वाढताना त्यांची ती अस्वस्थता नानांच्या तीक्ष्ण नजरेतनं सुटली नाही. नानी भातावर चमच्यानं तूप घालत असताना नानांनी खालच्या आवाजात विचारलं, निर्मला, आज तू थोडी नाराज दिसतीयस. काय झालं मला सांगशील? काही नाही हो, सकाळपासून माझं डोकं थोडं दुखतं आहे. अगं मग वासंतीला सांगून सांबर शिंगा उगाळून डोक्याला लावायचं नाही का? लगेच डोकं दुखायचं थांबलं नसतं का? सकाळपासनं वासंतीला कामातनं सवड मिळत नव्हती. नंतर मी तिला सांबर शिंगा उगळायला सांगणार होते. नाना पुन्हा काही बोलले नाहीत. ते मुकाट खाली मान घालून जेवायला लागले. हल्ली दप्तरी मुकुंदाजवळ वासंती आघळपघळ बोलते हे त्यांना थोडं खटकत होतं. नानींशी त्याबाबत ते कधीतरी बोलणार होते. तापसरीत तिचा नवरा गेला होता म्हणून नानांनी तिला आधार देण्यासाठी वाड्यात कामाला लावलं होतं. वाड्यातली कामं ती मन लावून करायची, त्यात ती कधी टंगळमंगळ करायची नाही. भात काढणं, नारळ सुकडी सोलणं, वाड्यातला कचरा काढणं इत्यादी कामं करून ती स्वयंपाक करण्यासाठी नानींना मदतसुद्धा करायची. तिच्यासोबत वाड्यात कामाला आणखीन 4-5 बायका होत्या, पण वासंतीची सर कोणाला येत नसे. उजळ रंगाच्या वासंतीनं अजून वयाची 20सुद्धा गाठलेली नव्हती. हल्ली मुकुंद तिच्याजवळ आला की तिच्या छातीची धडधड वाढत असे. नानांना हल्लीचं तिचं वागणं खटकत होतं, पण ती कामसू असल्यामुळे ते तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत होते. मात्र आता दुर्लक्ष करायचं नाही, त्याचा जाब तिला विचारायचा असा त्यांनी जेवताना मनात निश्चय केला. आपली चोरी पकडली गेली नाही याचं नानींना क्षणभर समाधान वाटलं, पण नानांना त्याची कल्पना दिली नाही, त्यांना अंधारात ठेवलं म्हणून त्यांना मनातनं थोडं वाईटसुद्धा वाटायला लागलं. चांगल्यासाठी खोटं बोललं की देवसुद्धा त्याला माफ करतो, तो त्याला शिक्षा करत नाही. नानींनी मनाची समजूत करून घेतली. नानांना काय हवं नको ते त्या बघायला लागल्या. घरात इतके नोकर चाकर होते, पण नानींनी वाढल्याशिवाय नाना अजूनपर्यंत कधीही पानावर बसले नव्हते. जेवताना नानी समोर असल्या की त्यांच्या पोटात 2 घास अधिक जात आणि जेवण केल्याचं त्यांना मनापासून समाधान वाटे. आज मामलेदार साहेबांची स्वारी गावात येणार म्हणून लगबग सुरू होती. ठेवणीतले कपडे घालून माणसं वाड्यासमोर जमली होती. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दसरा दिवाळीचा सण असल्याप्रमाणे प्रत्येकजण आनंदी दिसत होता. भल्या पहाटे आज वाड्याला जाग आली होती. स्नान आटोपल्यावर नाना पितांबर नेसून आणि देवघरात जाऊन पूजा करण्यासाठी चौरंगी पाटावर बसले. त्यांनी पंचगव्य शिंपडून देवीच्या मूर्तीवर जास्वंदीची ताजी फुलं वाहिली, धूप जाळला. प्रसन्न भक्तिमय वातावरणामध्ये ते तोंडातल्या तोंडात पुटपुडायला लागले. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुष कामार्थसिद्धये. गणेशाच्या मूर्तीसमोर दोन्ही हात जोडून नाना देवाची आराधना करत खड्या आवाजात म्हणाले, देवा गणेश, आज तालुक्याहून मामलेदार साहेबांची स्वारी गावी येते, तेव्हा तुझा आशीर्वाद आमच्या मस्तकी राहू दे. दौरा निर्विघ्नपणे पार पडून माझी खोती अखंड चालू दे. या वाड्यावर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे. यापुढेही पिढ्यानपिढ्या ही आमची वेडीवाकडी सेवा तू गोड मानून घ्यावीस अशी माझी तुला कळकळीची विनंती आहे. गजानना, या तिन्ही लोकी तू महान आहेस. तुझी महती मी पामरानं काय बरं सांगावी. गणेशाची पूजा आटोपून नाना जामानिमा करण्यासाठी खोलीत आले. नारायण तिथे आधीच हजर होता. तलम रेशमी काठाचं दुटांगी धोतर नेसता नेसता नाना त्याला सूचना करत म्हणाले, नारायणा, तू माझा विश्वासू नोकर आहेस. जी, आज तुझ्यावर फार मोठी जबाबदारी येणार आहे. नाना, मला त्याची कल्पना आहे. तुला त्याची कल्पना आहे हे मलासुद्धा ठाऊक आहे. पण काही झालं तरी तू मामलेदार साहेबांचा शब्द खाली पडू देऊ नकोस. त्यांची रात्रंदिवस आणि त्यांचा मुक्काम इथे असेपर्यंत तू सेवा करायचीस. काही लागलं तर बेलाशक माझ्या कानावर घाल, परंतु साहेबांच्या सेवेत खंड पडता कामा नये हे तू ध्यानात ठेव. नाना, ती जिम्मेदारी माझी. तुम्ही माझ्यावर त्यांची जिम्मेदारी टाकलीत याच मला समज कळून चुकलं आहे. भरून पावलो नाना. माझी कुणी मान कापली तरी मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, हे मी माझ्या कुलदेवीला आणि माझ्या 2 लेकरांची आण घेऊन तुम्हाला सांगतो. तुम्हाला त्यांची आता काळजी नको. साहेबांना कसं खुश करायचं हे मी बघतो.
हे बघ नारायणा, तू माझा नोकर नाही आहेस, तू माझा पाठचा भाऊ आहेस. मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचं होतं. तुझं बोलणं ऐकलं, मला खूप संतोष झाला. माझी खोती जावी, हा वाडा ओस पाडावा म्हणून या ब्राह्मणवाडीत काही विघ्नसंतोषी माणसं देव पाण्यात घालून बसलेत. पण तुझ्यासारखे लोक माझ्यासोबत असले की त्यांचे मनोरथ नक्कीच पूर्ण होणार नाहीत. होय नाना, तुमचं म्हणणं खरं आहे. असं म्हणतात का चांगल्या कामासाठी न देवसुधिक मदतीला धावतो. नारायण त्यांच्या सदऱ्याची पितळेची बटणं लावता लावता म्हणाला. नानांचं बोलणं ऐकून नारायण हवेत तरंगत होता. वाड्यासाठी वाटेल ते करण्यासाठी त्यांनी त्याच्या मनाची तयारी केली. नानांनी सदऱ्यावर भारी किमतीचा कोट घातला. कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावून त्यांनी डोक्यावर पगडी घातली. त्यांच्या कपड्यावर सुगंधी अत्तराची फवारणी केल्यावर अख्ख्या खोलीत सुगंध दरवळायला लागला. जणू ती निर्जीव खोली सुगंधानं न्हायली होती. नारायणाच्या खांद्यावर हात ठेवत नाना त्याला खालच्या आवाजात म्हणाले, नारायणा, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे बघ. मामलेदार साहेब दौरा आटोपून तालुक्याला परत गेले की मी त्याचा नक्की विचार करणार आहे. नाना, मला या वाड्याचाच आधार आहे. नारायणा, वाघाचा टेप म्हणून माझ्या नावे जी 5 एकराची जमीन आहे ती जमीन तुझ्या नावे करण्याचा माझा विचार आहे. नाना, माझ्या लेकरांचं तुम्हाला आशीर्वाद लागन बघा. तुमच्यासारखे देव माणसं ह्या जगात आहेत म्हणून तर आमच्या जगण्याला अर्थ आहे. नाही तर झाडावहीनं पडलेल्या पातेऱ्याची देखून कुणी आम्हाला किंमत दिली नसती. नारायणाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. हे बघ नारायण, असं वेड्यासारखं नाही म्हणायचं. बरं, ते नंतर बघू आपण. मोत्तद्दाराला सांग माझा घोडा तयार ठेवायला. आता लगेच आपल्याला निघायला हवं. बाहेर मंडळी आली आहेत. मामलेदार साहेबांना आपल्याला सीमेवर भेटायला जायला हवं. वैजी, तुमचा निरोप मोत्तद्दाराला लगेच सांगून येतो. तो मागाशीच गेलाय पागत. नारायण निरोप सांगण्यासाठी खोलीच्या बाहेर पडला. आता त्याच्या किडमिड्या अंगात सहस्त्र हत्तींचं बळ आलं होतं. नाना 5 एकराची जमीन त्याच्या नावे करणार म्हणून त्याला भलताच आनंद झाला होता. मनातल्या मनात तो देवाला म्हणाला सुद्धा, देवा, माझ्या या खोताला भरपूर आयुष्य दे, त्याची सेवा करण्यात माझा हा जन्म खर्ची पडू दे. माझं एवढंच तुला हात जोडून मागणं आहे. लाकडी जिन्यावरनं त्याची पावलं वेगात पडत होती. त्याचा धाड 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 असा आवाज कानावर येत होता. नाना लगाम हातात घेऊन तुकतुकीत घोड्यावर मांड ठोकून ऐटीत बसले. त्यांचा तो रुबाब एखाद्या राजासारखा होता. नानींनी त्यांना औक्षण केलं. त्यांना कोणाची दृष्ट लागू नये म्हणून भाकरीचा तुकडा त्यांच्यावरून ओवाळून टाकला. आरती घेतल्यानंतर नानांनी घोड्याला टाच मारली. घोडा रस्त्यावरनं चालायला लागला. घोड्याच्या मागून मोत्तद्दार चालत होता आणि त्याच्या पाठोपाठ गावातले स्त्री पुरुष चालायला लागले होते. थोड्याच वेळात तो संपूर्ण लवाजामा चिरेखाणीला वळसा घालून भावका देवीच्या मंदिरा शेजारी असलेल्या गावाच्या सीमेवर येऊन थांबला. आभाळात सूर्य तळपत होता. जणू तो सुद्धा स्वारींच्या दर्शनासाठी अधीर झालेला होता. वारा मंद मंद वाहत होता आणि त्यामुळे झाडावरची पानं फुलं गळून खाली पडत होती. भावका देवीचं दर्शन घेऊन माणसं साहेबांची वाट बघत रस्त्यावर थांबली होती. सगळ्यांच्या नजरा रस्त्याकडे लागलेल्या होत्या. डोळ्यात प्राण आणून मंडळी मामलेदार साहेबांची वाट बघत होती. इतक्यात त्यांना पूर्व दिशेला धुळीचा लोळ उठलेला दिसला. नंतर घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर पडायला लागला. 4-5 घोडे गावाच्या दिशेनं उधळत येताना बघून गावकरी सावध झाले. स्वारी आली, स्वारी आली. गर्दीत एकच गलका उडाला. सगळ्यात पुढे तालुक्याच्या मामलेदारांचा घोडा दौडत होता. त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कार्यालयातला लवाजामा होता. सीमेवर आल्यावर मामलेदार साहेब घोड्यावरनं पाय उतार झाले आणि गुलालाच्या उधळणीबरोबर तुतारीचा आवाज गगनात दुमदुमला. तरुण तडफदार मामलेदार साहेबांची गळाभेट घेऊन नानांनी त्यांचं हर्षोत्फुल्ल नजरेनं स्वागत केलं. नऊवारी लुगडं नेसलेल्या सुवासिनींनी साहेबांना पंचारथी ओवाळून त्यांचं औक्षण केलं. तुतारीचा निनाद अजून गगनात दुमदुमत होताच. नंतर नानांनी साहेबांना फुलांनी सजवलेल्या पालखीत बसायची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन मामलेदार साहेब आनंदानं पालखीत जाऊन बसले. भावकादेवीच्या नावानं चांग भलं म्हणत गावच्या भोईंनी पालखी खांद्यावर घेतली. ढोल ताशाच्या गजरात माणसं लेझिमच्या पथकाबरोबर गावाच्या दिशेनं मुंगीच्या पावलांनी चालायला लागली. भोळ्या भाबड्या अशिक्षित लोकांचं उत्कट प्रेम बघून मामलेदार साहेब कमालीचे अवघडून गेले होते. त्यांची नजर त्या भोळ्या माणसांवर एकसारखी फिरत होती.
तालुका कार्यालयात ते कडक शिस्तप्रिय साहेब होते. इथे मात्र गावकऱ्यांच्या निर्व्याज प्रेमानं मेणाहून मऊ होऊन अगदी भारावून गेले होते. पालखी थोडा वेळ थांबली की नारायण साहेबांना गोड मधुर शहाळ्याचं पाणी भांड्यातनं प्यायला द्यायचा. त्यामुळे प्रथमदर्शनी त्यांनी साहेबांची मर्जी संपादन करून घेतली. नाना त्यांचा घोडा मोत्तद्दाराच्या हवाली करून पालखीसोबत पायी पायी चालत होते. गावात पाऊल ठेवल्यावर मामलेदार साहेबांना झालेला आनंद त्यांच्या नजरेतनं सुटला नव्हता. गावकरी ढोल ताशाच्या गजरामध्ये पुढे पुढे सरकत होते. त्यांच्या मागे तांबड्या मातीचे लोळ हवेत उठले होते. तो मातीचा लोळ वलयांकित होऊन आकाशाला जाऊन भिडला होता. पालखीच्या मागून साहेबांचा पट्टेवाला रुबाबात चालत होता. त्याची ऐट बघण्यासारखी होती. त्याच्या डोळ्यात कमालीची गुरमी होती. त्याच्या अंगावर सफेद सरकारी गणवेश होता आणि खांद्यापासून कमरेपर्यंत घातलेला ब्रिटिश आमदानीतला सफेद रंगाचा पट्टा होता. त्याच्यावर बिल्ला लावला होता. मामलेदार साहेबापेक्षा त्याचा रुबाब काही औरच. गावकरी त्याच्यासोबत चालताना मध्ये थोडं अंतर ठेवून चालत होते. एखादा खेडूत दोन्ही हात जोडून आदबीनं त्याला रामराम घालायचा. त्यामुळे तो पट्टेवाला आणखीन होरळून जायचा. आपण सुद्धा कोणीतरी आहोत ही धारणा त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. रस्त्यानं चालताना तो आणखीन थोडी छाती पुढे काढून आयटी चालायला लागला. गावात पालखी आल्यावर साहेबांनी पाहिलं की प्रत्येक घरासमोर अंगण सारवून नक्षीदार रांगोळी काढली आहे. पंचारती ओवाळून माता भगिनींनी त्यांच्या दारासमोर साहेबांचं हसतमुखानं स्वागत केलं. महारांनी गावातले सगळे रस्ते झाडून स्वच्छ केले होते. त्यामुळे साहेब आणखीनच खुश झाले. फाटक उघडून साहेबांनी वाड्यात पाऊल टाकलं तेव्हा त्यांच्या आश्चर्याला आणखीन एक सुखद धक्का बसला. वाड्यासमोर असलेल्या गोलाकार कारंज्यांमधनं सप्तरंगी पाण्याचे फवारे आकाशाच्या दिशेनं उंच उडायला लागले आणि ते विलोभनीय दृश्य मामलेदार साहेब अनिमिष डोळ्यांनी भान हरपून पाहायला लागले. क्षणभर आपण कोण आहोत याचासुद्धा त्यांना विसर पडला. ते दृश्य बघताना त्यांच्या चेहऱ्यावर बाळबोध भाव उमटले होते. वासंतीने अंगणात छान रांगोळी काढली होती. नानींनी त्यांना पंचारती करून ओवाळलं तेव्हा मामलेदार साहेबांनी दोन्ही हात जोडून त्यांना हसऱ्या चेहऱ्यानं नमस्कार केला. नानांनी साहेबांची व्यवस्था एका खास खोलीत केली होती. त्या खोलीत लाकडी मेज, सागाच्या लाकडाच्या बनवलेल्या नक्षीदार खुर्च्या, शिसवी प्रशस्त पलंग, सरकारी कागदपत्र ठेवण्यासाठी अलमारी, मोरी या सगळ्या सोयीसुविधा होत्या आणि खिडक्यांमधनं भरपूर उजेड वारा येत होता. साहेबांना ती खोली अगदी मनापासून आवडली. त्यांच्यासोबत आलेल्या सरकारी मंडळींची व्यवस्था दुसऱ्या खोलीत केली होती. त्यामुळे साहेबांना त्या खोलीत हवा तसा एकांत मिळत होता. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित खोत या कादंबरीचा दुसरा भाग. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार.